काही दिवसांपूर्वी भर सभेत एका व्यक्तीने हार्दिकच्या कानशिलात मारली होती। पण हार्दिकच्या कानशिलात लगावणारी व्यक्ती ही काँग्रेसचीच असल्याचा दावा केला जातोय। भाजपला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन केल्याचं बोललं जातंय। पण हार्दिकच्या कानशिलात मारणारी व्यक्ती काँग्रेसची आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय सत्य समोर आलं ते पहा। हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणारा काँग्रेस समर्थक, भाजपला बदनाम करण्याचा हार्दिकचा प्लॅन होता। काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? निवडणुकीच्या काळात हाणामारी राडा सुरूच असतात। दिल्लीत भाजप प्रवक्त्यांना बूट मारल्यानंतर गुजरातमध्ये भर सभेत हार्दिक पटेलच्या कानशिलात मारल्याची घटना घडली। पण हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणारी व्यक्ती ही काँग्रेसचीच असल्याचा दावा केला जातोय। प्लॅनिंग करून भाजपला बदनाम करण्याचा डाव असल्याचा दावा करण्यात आला। राहुल गांधींचा फोटो व्हायरल करून त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीनंच हार्दिकला मारल्याचं बोललं जातंय। पण खरंच या व्यक्तीनं हार्दिकच्या कानशिलात मारली का याची आम्ही पडताळणी सुरू केली। पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। काँग्रेस पार्टी आणि हार्दिक पटेलनं भाजपला बदनाम करण्यासाठी कानशिलात मारण्याचा प्लॅन केला। हार्दिकच्या कानशिलात मारणारी व्यक्ती बघा, राहुल गांधींसोबत दिसतीये। खरंच हार्दिकच्या कानशिलात मारणारी व्यक्ती काँग्रेस समर्थक आहे का? राहुल गांधींसोबत दिसणारी व्यक्तीच कानशिलात मारणारी असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे याचं सत्य शोधण्याचं काम आमच्या व्हायरल सत्य टीमनं सुरू केलं। हार्दिकच्या कानशिलात मारणारी व्यक्ती पहा, दाढी मिशी अगदी दोघांच्या सारख्याच दिसतायत। पण ही व्यक्ती नक्की आहे तरी कोण? हार्दिकला मारणाऱ्या व्यक्तीचं नाव तरुण गज्जर आहे। काँग्रेसमध्ये कुणी तरुण गज्जर नावाची व्यक्ती आहे का याची पडताळणी करत असताना कुणीही व्यक्ती नसल्याचं समोर आलं। मग राहुल गांधींसोबत दिसणारी व्यक्ती नक्की कोण आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली। मग आमच्या पडताळणीत काय समोर आलं पहा। हार्दिकच्या कानशिलात मारणारी व्यक्ती काँग्रेसची समर्थक नाही। फोटोत राहुल गांधींसोबत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव अनुग्रह सिंग आहे। अनुग्रह सिंग काँग्रेसचे माजी आमदार आहेत। हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणाऱ्या व्यक्तीचं नाव तरुण गज्जर आहे। हार्दिकला मारण्याचं कारणही तरुणनं सांगितलं होतं। हार्दिकच्या आंदोलनांमुळे तरुणच्या आजारी असलेल्या पत्नीला वेळेत औषधं मिळाली नव्हती। त्याच रागात त्यानं हार्दिकच्या कानशिलात मारल्याचं सांगितलं। तरुणचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत हार्दिकला मारणारी व्यक्ती काँग्रेसची असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।